आशीर्वाद घ्यायला पाहिजे। प्रत्येक गावाचा प्रत्येक पंच उचलायचं जमलेलं आहे, तरी सर्वांनी उच्च आवाजामध्ये माझ्या मागे घोषणा द्यायचे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। जब तक सूरज चांद रहेगा, सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। त्यात कोण जाणार आहे का आतमध्ये? थांबा जरा साईडला 2 मिनिटं। आत कोण जाणार आहे का? 4 वेळा तुम्ही हे करताय राव। एक पण माणूस जागेवर थांबत नाही 2 मिनिटं पण। 2 मिनिटं बसला तरी चालेल। कोण जाणार आहे का आतमध्ये? तर आपण बघतोय वीरपुत्रास निरोप देताना म्हस्करवाडी कशी भावूक झालेली आहे। आणि सियाचीनमध्ये शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी त्यांचं पार्थिव साताऱ्यातल्या म्हस्करवाडी या त्यांच्या मूळ गावी पोहोचलं। लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अशा प्रकारे आता अंत्यसंस्कार सुरू आहेत। या वीरपुत्रास निरोप देताना संपूर्ण म्हस्करवाडी भावूक झालेली आहे। फक्त म्हस्करवाडीच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातल्या गावांमधले लोकही तिथे पोहोचलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या इथे उपस्थित आहेत। नितीन, काय नेमका तिथल्या वातावरणाचा आढावा आहे? अनुपमा सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू आहेत। काही वेळातच त्यांच्या स्थितीला अंत्यविधी दिली जाईल। त्याआधी लष्कराच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पवृष्टी राहिलं। त्याही आधी आणि स्थानिक आमदार खासदारांनी सुनील सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांचं जे गाव आहे म्हस्करवाडी असेल, कुक्कडगाव असेल, त्याचबरोबर पंचक्रोशीतील मोठ्या संख्येनं नागरिक सुनील सूर्यवंशी यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सर्व नागरिकांच्या डोळ्यांमध्ये सुरू आहेत। वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अत्यंत शोकाकुल निश्चित वातावरण आहे। आजूबाजूच्या गावांमधले लोक तिथे आलेले आहेत। आणि खरं तर अत्यंत हळवा क्षण असा म्हणजे त्यांच्या मुलीचा 19 तारखेला वाढदिवस होता आणि त्याआधी कुटुंबावर ही वेळ येणं निश्चितच अत्यंत मनाला चटका लावणारी, दुःख पोहोचवणारी अशी घटना आहे। काय सांगाल याबाबत? अनुपमा, निश्चितपणे सुनील सूर्यवंशी यांचा 3 महिन्यांचा कालावधी होता। 3 महिने त्यांना सियाचीनवर सेवा करायची होती, ती संपत आलेला होता। त्यांचा 3 महिन्यांचा कालावधी संपत आलेला होता आणि ते 16 तारखेला त्यांच्या गावी येणार होते। त्यांच्या मुलीचा 19ला वाढदिवस होता। त्याचबरोबर त्यांच्या नवीन वास्तुशांती देखील होती। या 2 कार्यक्रमांसाठी आपला 3 महिन्यांचा कालावधी संपून ते गावी परत येणार होते। मात्र त्याआधी किंवा त्याऐवजी त्यांचं पार्थिव आज त्यांच्या घरी आलेलं आहे, त्यांच्या गावी आलेलं आहे। त्यामुळं सुनील सूर्यवंशी यांनी देशाविषयी त्यांचं जे कर्तव्य ते पार पडलेलं आहे, मात्र कुटुंबाचं त्यांचं जे कर्तव्य आहे ते अर्धवट राहिलेलं आहे असंच म्हणावं लागेल। अनुपमा, नितीन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीविषयी। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आता सध्या साताऱ्यातल्या म्हस्करवाडी इथे उपस्थित आहेत आणि तिथून आपल्याला एकंदरीत माहिती देतात। सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी लष्करी इतमामात त्यांना निरोप देण्यात आला। सियाचीनमध्ये हिमस्खलनामध्ये त्यांना हौतात्म्य मिळाला। हा हिमपुत्रा शेवटचे त्याच्या अंत्यविधीचे हे काही क्षण आपण पाहतोय। सुनील यांच्या पश्चात पत्नी, 11 महिन्यांची त्यांची मुलगी तनया असा परिवार आहे। आई वडील आहे। सियाचीनमध्ये तैनात असल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणजे 19 तारखेला पोहोचू शकणार नाही, हजर राहू शकणार नाही याची खंत त्यांनी पत्नीला फोन करून व्यक्त केलेली होती। मुलीचा वाढदिवस आणि नवीन घराची वास्तुशांत अशा दोन्ही गोष्टी एकाच दिवशी करा असा निरोपही त्यांनी पत्नीकडे दिलेला होता। मात्र तिच्या वाढदिवसा अगोदर सूर्यवंशी यांना हौतात्म्य मिळाल्याची बातमी गावात येऊन धडकली आणि अख्ख्या गावावर शोककळा पसरली। त्यानंतर सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची 10 दिवस संपूर्ण गावकरी प्रतीक्षा करत होते। सियाचीनमधलं हवामान विमान उड्डाणासाठी योग्य नसल्यामुळे त्यांचा मृतदेह हलवणं शक्य होत नव्हतं आणि अखेर तो मृतदेह पोहोचलेला आहे आणि आता अंत्यसंस्काराच्या या विधींना सुरुवात झालेली आहे। तरुण मंडळाला
पाठीमागचं खूप सुरसुर येत आहे. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. स्वतःची संरक्षणासाठी सावलीसाठी कमांडोकडून हवेमध्ये बाहेर फिरून त्या वीर सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली जाते. एक वेळेस ही जागा सोडू नका. वडावडी करू नका. हा जाधव साहेब वडावडी करू नका. जाधव साहेब आता श्रद्धांजली घ्यायला आहे. सियाचीनमध्ये हिमस्खलनामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या सूर्यवंशी यांचे हे अंत्यविधी संस्कार आपण बघतोय. साताऱ्यामधून म्हसकरवाडीतली थेट दृश्य. संपूर्ण म्हसकरवाडी सध्या भाऊक. वाहणार आहोत. 2 मिनिटं जिथे आहे तिथे उभा राहा. जाधव साहेब आणि आपण बघतोय ह्या अंत्यविधी संस्कारांमध्ये सूर्यवंशी यांची छोटी मुलगी ही सर्वांनी एका ठिकाणी स्थिर उभा राहायचं आहे. मुलगी ही उपस्थित आहे. सूर्यवंशाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण कुणीही जागा सोडू नका. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी सियाचीनमध्ये शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीची ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्तब्धता, शांतता. जास्त आहे 3 वाज. धन्यवाद. अरे किती सर्वांनी इथून शांततेत जायचं आहे. सर्वांनी शांततेत जा. सर्वांनी काही गडबड करू नका आणि शांततेत जा. सर्वांनी काही गडबड करू नका. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.